Okay, friends, welcome to all. Now, in this session, we will be going to discuss simple past tense. आता या लेक्चरमध्ये आपण टेन्स शिकायला चालू केलेले आहेत. या लेक्चरमध्ये आपण सिंपल पास्ट टेन्स पाहणार आहोत. फर्स्ट ऑफ ऑल मी तुम्हाला सांगितलेलं आहे पहिल्या लेक्चरमध्ये की इंग्रजीमध्ये प्रभुत्व मिळवायचं असेल तर त्यातले काळ खूप महत्वाचे आहेत. आणि काळानुरूप जर अभ्यास केला आणि काळानुरूप तयार होणारी प्रोबॅबल सगळ्याच्या सगळ्या प्रकारची अफर्मेटिव्ह, निगेटिव्ह, WH क्वेश्चन्स किंवा येस नो सेंटेन्सेस आणि त्याचबरोबर त्यांचं असणारं प्रोबॅबल सब्जेक्ट्स किंवा पॉइंट ऑफ व्ह्यू नुसार आपण स्टडी करणार आहोत. लेट मी टेक यू ऑन नेक्स्ट स्लाइड. पुढच्या स्लाइड वरती तुम्ही या ठिकाणी पाहू शकताय की ओके, सो यू कॅन सी हिअर स्टडी ऑल द प्रोबॅबल सब्जेक्ट्स पॉइंट ऑफ व्ह्यू. हे सर्व पॉइंट ऑफ व्ह्यू आहेत. याच्यामध्ये तुम्हाला बघता येईल की फर्स्ट पर्सन, सेकंड पर्सन, थर्ड पर्सन हे तीन पर्सन्स आहेत आणि यांच्यासाठी सिंग्युलर नंबर म्हणजे एक वचन आणि प्लुरल नंबर म्हणजे अनेक वचन. तर प्रत्येक वेळेला कुठलंही वाक्य तयार होत असेल तर या फ्रेमच्या बाहेर तयार होऊ शकत नाही, फॉर्मेशन होऊ शकत नाही. कीप इन माइंड. देन आय विल बी टेक यू ऑन नेक्स्ट स्लाइड. पुढच्या स्लाइड वरती जाऊन आपण डायरेक्ट फॉर्म्युला अफर्मेटिव्ह सेंटेन्स साठी जो काही फॉर्म्युला आहे तो या ठिकाणी तुमच्या समोर आहे. सब्जेक्ट प्लस V2 प्लस ऑब्जेक्ट. मी तुम्हाला अगोदरच्या लेक्चरमध्ये सांगितलेलं आहे सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये आणि सिंपल पास्ट टेन्स मध्ये मुख्य क्रियापद असल्यामुळे V2 इथे आणि सिंपल प्रेझेंट आणि सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये V1 आणि V5 यूज करायचे. या दोन्ही काळांकडे सहाय्यकारी क्रियापद हे स्वतःच नसल्यामुळं हे टू डूचं सहाय्यकारी क्रियापद उसनवारीवर वापरतात. ओके, सो आपण बघूयात एक्झाम्पल. सब्जेक्ट प्लस V2 प्लस ऑब्जेक्ट. सिंपल पास्ट टेन्स समजण्यासाठी आणि लक्षात ठेवण्यासाठी खूप सोपा आहे, कारण या ठिकाणी V2 सगळीकडे कॉमन आहे. फर्स्ट, सेकंड, थर्ड पर्सन सब्जेक्टचा काही इम्पॅक्ट पडत नाही. त्याचबरोबर टू डूच्या सहाय्यकारी क्रियापदामध्ये सुद्धा डीड हा V2 आहे, त्यामुळे तो पण कॉमन आहे. सो कीप इन माइंड, याच्यापेक्षा वेगळी काही स्ट्रक्चर्स नाहीयेत. आय गेव हर माय पेन, परंतु याचा वापर मात्र रेग्युलर होतो, कारण भूतकाळातली सगळ्याच्या सगळ्या घटना आपण जनरली सिंपल पास्ट टेन्स मध्येच सांगत असतो किंवा लिहित असतो. सो आय गेव हर माय पेन, वी वॉटर्ड ऑल दी प्लांट. आता इथे गेव आणि वॉटर इथे ईडी प्रत्यय असणारं मुख्य क्रियापद आहे आणि इथे V2 फॉर्मेशन असणारं ऑड. त्याच्यानंतर कुक्ड म्हणजे ईडी फॉर्म आणि दुसरे ऑड फॉर्म असणारे दोन प्रकारचे वर्ड फॉर्मेशन किंवा वर्ब फॉर्मेशन होतं. ते आपण एका वेगळ्या लेक्चरमध्ये ऑलरेडी पाहिलेलं आहे, तिथे तुम्ही त्या लेक्चरला बघू शकता. त्याच्यानंतर यू कुक्ड व्हेरी वेल, ही अवोक अर्ली, सी मेड अ केक, शी मेड केक, इट बाईट बीट हर टेल अँड दे वॉक स्लोली. तर हे सगळे प्रोबॅबल सेंटेन्सेस आहेत. सो दिस इज ऑल अबाउट फॉर अफर्मेटिव्ह सेंटेन्स इन सिंपल पास्ट टेन्स. या ठिकाणी कॉमन गोष्ट आहे ती म्हणजे V2. ओके, लेट मी टेक यू ऑन नेक्स्ट स्लाइड. पुढच्या स्लाइड वरती आपण तुम्ही बघू शकताय की निगेटिव्ह सेंटेन्स. मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलेले निगेटिव्ह सेंटेन्स WH क्वेश्चन किंवा येस नो क्वेश्चन तयार करण्यासाठी आपल्याकडे सहाय्यकारी क्रियापद गरजेचं आहे आणि मस्ट आहे. मग सिंपल पास्ट टेन्स मध्ये सहाय्यकारी क्रियापद स्वतःच नसल्यामुळे या ठिकाणी टू डूच्या फॉर्मचं डीड हे सहाय्यकारी क्रियापद यूज केलं जातं, बिकॉज डीड इज V2 आणि आपला मुख्य नियम काय सांगतो, V2 वापरायचं. मग ज्या वेळेला V2 किंवा डीड वापरले त्या वाक्यात मुख्य क्रियापदाचं मात्र V1 वापरायचे, लक्षात ठेवा. इथे मात्र V2 वापरायचं नाही. म्हणजे समजा लेट से आपण गो घेतलंय तर वेंट इथे घ्यायचं नाही, किंवा डू घेतलंय तर ऑलरेडी डीड घेतलं असेल तर डीड वरतीच थांबायचं आणि मुख्य क्रियापद वाक्यात असतंच ते मुख्य क्रियापद मात्र V1 घ्यायचं. सो लेट अस अंडरस्टँड सब्जेक्ट प्लस डीड किंवा डीड नॉट किंवा डिडंट. डिडंट हा शॉर्ट फॉर्म आहे, तुम्ही यूज करू शकताय. आता इथे उदाहरण आहे, आय डिड नॉट गिव्ह हर माय पेन. इनस्टेड ऑफ यू कॅन यूज आय डिडंट गिव्ह हर माय पेन. बघा, गिव्ह V1 आहे, जर याचं V2 काय असेल, गेव असतं. परंतु या ठिकाणी गेव वापरायचं नाही, कारण ऑलरेडी आपण डीड वापरलेले. वी डिड नॉट वॉटर दी प्लांट. बघा, वॉटरचं सुद्धा ईडी होतं मागे, इथे फक्त वॉटर आहे आणि डिड नॉटच्या ऐवजी डिडंट हा शॉर्ट फॉर्म आपण यूज करू शकतो. यू डिड नॉट कुक व्हेरी वेल, सो यू डिडंट कुक व्हेरी वेल. डिडंट यू कॅन यूज इट लाईक दॅट. ही डिड नॉट अवेक अर्ली. आता बघा, ही, सी आणि इट यांना आपण V5 यूज करत होतो कुठे, सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये. इथे मात्र तो काही पार्ट नाहीये, इथे सगळीकडे सगळ्या सब्जेक्टना एकच वर्ब आहे. सो यू कॅन राईट इट डिडंट. डिडंट असं शॉर्ट फॉर्म मध्ये तुम्ही लिहू शकता.
सो दिस इज ऑल अबाउट निगेटिव्ह सेंटेन्स इन सिम्पल पास्ट टेन्स. सिम्पल पास्ट टेन्स खूप इझी आहे लक्षात ठेवायला आणि याचा वापर मात्र रेग्युलर होतो. लक्षात ठेवा, याचा वापर सर्रास केला जातो. शी डिड नॉट मेक द केक, यू कॅन कॉल इट शी डिडंट मेक केक. They did not walk slowly, they didn't walk slowly. It did not bite, it didn't bite. He did not chop down the trees in front of his house. He didn't or did not chop down the trees in front of his house. अशा पद्धतीनं आपण did not चा शॉर्ट फॉर्म didn't याला अशा पद्धतीनं यूज करू शकतो. सो कीप इन माइंड. त्याच्यानंतर पुढच्या स्लाइड वरती आपण पाहणार आहोत इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स. इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स मधलं येस नो टाईप प्रश्नालाच क्लोज्ड एंडेड प्रश्न म्हटलं जातं. त्याचबरोबर याला वर्बल क्वेश्चन असं सुद्धा म्हटलं जातं, कारण हे फक्त सहाय्यकारी क्रियापदाने सुरू होणारा प्रश्न असून हा प्रश्न क्लोज्ड एंडेड का असतो, तर त्याचं उत्तर येस किंवा नो मध्ये मिळतं. जनरली हा प्रश्न कशासाठी असतो, तर एखाद्या गोष्टीची पुष्टी करण्यासाठी, किंवा इट इज युज्ड इन प्रोफेशनल वे. सेल्स प्रोफेशन किंवा अशा प्रोफेशन्स मध्ये याचा खूप वापर केला जातो. ओके, सो लेट अस कम टू द एक्झाम्पल. आपण फॉर्म्युला बघूयात. या वाक्यांची सुरुवात वी टू कॉमनली यूज करायचं असल्यामुळे डीडने होते. मुख्य क्रिया, त्याच्यानंतर सब्जेक्ट यूज केला जातो आणि V1 नंतर ऑब्जेक्ट आणि मग क्वेश्चन मार्क यूज केला जातो शेवटी. यू कॅन सी डिड आय गिव्ह हर माय पेन. आता मुख्य क्रियापदाचं V1च वापरायचे कॉमनली, लक्षात ठेवा. डिड आय गिव्ह हर माय पेन. डिड यू वॉटर द प्लांट. डिड यू कुक व्हेरी वेल. डिड ही अवेक अर्ली. डिड शी मेक केक. डिड इट बाईट हर टेल. डिड दे वॉक स्लोली. So this is all about for simple past tense interrogative sentence, yes no question or closed ended question. Now let me take you on next slide. आपण तिथे WH क्वेश्चन बघणार आहोत. WH क्वेश्चन्स म्हणजे ओपन एंडेड प्रश्न. या प्रश्नांची उत्तरं दीर्घ उत्तरी असतात आणि या प्रश्नांची सुरुवात मात्र WH वर्डने झालेली असते. सो फॉर्म्युला बघूयात. WH वर्ड प्लस डीड, त्याच्यानंतर सब्जेक्ट प्लस V1. आता सब्जेक्ट आणि V1च्या जागा या ठिकाणी तुम्हाला सांगितलंय की अल्टर झाल्या, म्हणजे सब्जेक्टच्या जागी V1 आलं आणि V1च्या जागी सब्जेक्ट गेला तरी अर्थ बदलत नाही. ग्रामॅटिकली दिस वुड बी करेक्ट. ओके, त्याच्यानंतर प्लस ऑब्जेक्ट आणि प्लस क्वेश्चन मार्क असं हे स्ट्रक्चर आहे. या ठिकाणी प्रत्येक वेळेला आपल्याला त्या काळातल्या त्या सिच्युएशनला प्रश्न विचारायचे असताना आपल्याला स्टकअप होतं. इथे 9च्या 9 प्रोबॅबल WH वर्ड सोबत या काळातले क्वेश्चन्स कसे होऊ शकतात हे सांगितलेलं आहे. व्हेन डिड वी वॉटर द प्लांट. कधी दिलं होतं पाणी झाडांना. वाय डिड ही अवेक. तो का उठला होता. हु डिडंट वर्क. कोण काम करत नव्हतं. व्हेअर डिड यू प्लेस द की. कुठे ठेवली होती चावी. विच पेन डिड यू बाय येस्टरडे. कुठला पेन घेतला होता काल. व्हॉट डिड यू ब्रिंग गिफ्ट फॉर मी. काय गिफ्ट आणलं होतं तुम्ही. हाऊ डिड यू रीच देअर. तुम्ही कसे पोहोचला. हुज की डिड यू फाउंड येस्टरडे. कोणाची चावी सापडली होती. ही सर्व घटना होते किंवा काळच्या किंवा भूतकाळामध्ये झालेल्या आहेत. सो दिस इज ऑल अबाउट फॉर सिम्पल पास्ट टेन्स. इज दॅट सो सिम्पल. काही डाऊट्स असतील तर डेफिनेटली चॅट बॉक्स मध्ये कमेंट करा. आय विल बी कम टू सॉल्व्ह युअर क्वेरीज ऑलवेज. सो दॅट्स इट फॉर दिस सेशन. थँक यू फ्रेंड्स. थँक्स अ लॉट.